नमो गार्डन म्हणून एक अतिशय चांगली संकल्पना आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावाने सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे शहरांमध्ये एक चांगल्या कॉन्सेप्टचं गार्डन आणि त्याच्यामुळे त्या भागाचा विकास हा अतिशय योग्य पद्धतीने होऊ शकतो. या दृष्टिकोनातून हा प्रकल्प राबवला जात आहे. प्रत्येक प्रकल्पाला 1 कोटीची निधी आणि 5 कोटीचं बक्षीस अशा पद्धतीचा अतिशय चांगला ढाचा तयार करून आम्हाला ह्या पद्धतीचे प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार म्हणून त्या नगरपालिकेंना ताकद देण्याचं काम आम्ही करतोय. आज वेंगुर्ल्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. काही दिवसा अगोदर कुडाळला झालं. येणाऱ्या काही दिवसामध्ये अन्य शहरांमध्ये पण होईल. पण अशा पद्धतीच्या नमो गार्डन जिल्ह्याच्या प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध होतील, तयार होतील असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड होणार अशी. अरे बापरे, मग आमचं काय होणार? आजच्या झोपेची चिंता आहे मग आम्हाला. आणि मी आपल्या माध्यमातून आदरणीय त्यांचे वडील उद्धवजींना मनापासून विनंती आणि आग्रह करीन की लवकर निर्णय घ्या, लवकर कार्याध्यक्ष करा त्यांना. जसं देश पातळीवर राहुलजी गांधी आमचं काम सोपं करताय तसं महाराष्ट्र पातळीवर आदित्य ठाकरे करतील. शेवटी ते आमचे महाराष्ट्राचे पप्पू आहेत की नाही. तर म्हणून लवकर द्या, बिलकुल वाट पाहू नका. उद्धवजींना आमचा सगळ्यांचा आग्रह आहे भारतीय जनता पक्ष म्हणून, वेळ काढू नका. पाहिजे तर ते झाल्यानंतर आम्ही पेढे वाटतो. आणि फक्त एवढीच विनंती आहे की त्यांच्या कार्याध्यक्षाचा ठराव हा संजय राऊतांना मांडण्याची संधी द्या. मुंबईचे नगरसेवक आहेत, मुंबईचे MIMचे त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध झालेलं आहे आणि त्यांच्या वडिलांचा पण अवैध झाला आहे. तहसीलदाराने गुन्हा दाखल करण्याची शिफारस. म्हणजे काय, आता कैसा गायब किया हे म्हणण्याची संधी भेटेल आम्हाला. कैसा हराया को अभी कैसा गायब किया. शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, ह्यांना काय, ह्यांचे ह्या मातीशी ह्यांची नाळ, त्यांचे विचार ऐकल्यानंतर जेव्हा इस पुरे भाग को हम हरा कर देंगे, म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधी तरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे. हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेश आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना, हे सगळ्याची तपासलं पाहिजे. आणि हे लोकांना एकदाच आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे पाठवून द्या. असे लोकप्रतिनिधी आणि अशी घाण आमच्याकडे नको. अमरावतीत परतवाडीतील लैंगिक अत्याचारात मुख्य आरोपी म्हणून अयाज मोहम्मद तन्वीर हा मिमचा पदाधिकारी असल्याचं निष्पन्न झालं. पण तुम्ही एक लक्षात घ्या ना, आतंकवादी, जिहादी हे सगळे एकच धर्माचे कसे निघतायत हो? मग आम्हाला का बोललं जातं की आम्ही हिंदू मुसलमान करतो? आमचा मुद्दा एवढाच आहे, ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही राहता त्या राष्ट्राला कुठेही गालबोट लावण्याची हिंमत करू नका. त्या राष्ट्राचा तिरंगा आपला झेंडा म्हणून स्वीकारा. आमच्याबरोबर वंदे मातरम म्हणा. पण हे असे जे काही हिरवे साप आमच्या देशामध्ये राहतात, ज्यांना आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचे गजवा हिंदच्या अंतर्गत, त्या हिरव्या सापांना जिथेही असतील, कुठल्याही कपड्यात, कुठल्याही वेशात, कुठल्याही बिळात लपले असतील, आमच्या देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये या हिरव्या सापांना जागा नाही. आम्ही पकडून ठेचणार आणि त्यांना पाकिस्तान, बांगलादेशमध्ये पाठवून देणार. आणि कोणीही कुठल्याही प्रकारचा जिहाद आमच्या महाराष्ट्रामध्ये करण्याची हिंमत करू नये, नाहीतर तुम्हाला शुक्रवारी पण अडचण करण्याची सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत. या अचलपूरच्या नगर परिषद निवडणुकीत निवडणूक प्रमुख MIM ने केलेलं आहे. अहो, MIM ही दहशतवादी संघटना आहे, तो राजकीय पक्ष नाही आहे. PFI आणि ISIS ह्या धर्तीवर MIM नावाची ही संघटना आणि पक्ष ज्याला आपण म्हणतोय, हे सगळ्या दहशतवाद्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणणं हेच MIMचं काम आहे. म्हणून पहिला ह्या MIM वर बंदी टाका. कारण ह्यांच्यातल्या अगर पदाधिकारी, कार्यकर्ते उद्या आतंकवादी निघत असतील, देशाच्या विरोधात काम करणारे निघत असतील, तर मग हा असा पक्ष आपल्याला पाहिजे कशाला? आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये बंदी टाका ना, आणि त्या OWCला जेलमध्ये टाका. कुठल्या हिशोबाने त्या याच लोकांना निवडणूक लढवायची संधी देतात?
उद्या निवडणूक जिंकल्यानंतर चुकून जिहादच करणार आहेत, बाकी काय करणार? बंदी टाका MIM वर, अशी माझी मागणी आहे. नेस्को सेंटरमध्ये जाऊन मनसे आणि ठाकरे शिवसेनेने घोषणाबाजी केली आहे सरकार विरोधात ड्रग्ज प्रकरणावर. मग ड्रग्ज फ्री महाराष्ट्र, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र, हाच तर आमच्या देवेंद्र फडणवीसजींचं उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिथे जिथे ड्रग्ज विकणारे हे सगळे जिहादी आहेत, त्या सगळ्या लोकांना बिळातून बाहेर काढून आमच्याच देवाभाऊचं हे सरकार त्यांना जेरीस आणतंय. म्हणजे तुम्ही कितीही आंदोलन करा, काही करा, ड्रग्सच्या बाबतीमध्ये राजकारण नाही. ड्रग्सच्या बाबतीमध्ये सगळेजण आम्ही एकाच तर्फे आहोत आणि ड्रग्ज मुक्त समाज हाच आमच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून जे जे काय ड्रग्ज विकणारे आहेत, पिणारे तर कारवाई होणारच, पण जे विकणारे आहेत, ते जे काही बिळात लपलेले आहेत, त्या सगळ्यांना पकडून पकडून कारवाई होणार. साहेब, मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये काल एक स्वयंचलित दरवाजे उघडणारी नॉन एसी लोकल जे आहे ती दाखल झालेली आहे. मात्र त्या लोकलमध्ये हिंदी आणि इंग्रजी याच शब्दावर सूचना आहेत. मराठीचा कुठे उल्लेख नाही, त्यामुळे प्रवासी नाराज होत. नाही, ठीक आहे ना, तशा पद्धतीची मागणी आपल्या महाराष्ट्रामध्ये एअरपोर्ट असेल किंवा प्लेन असेल, ट्रेन असेल, मेट्रो असेल, सगळीकडे मराठी आलेच पाहिजे, सगळीकडे अनाउन्समेंट झालंच पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या पद्धतीने मागणी आहे. आणि किंवा मराठी अगर येत असेल तर आम्ही स्वतः केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्र्यांशी बोलू आणि मराठी सुरू करून घेऊ तिकडे. तर प्रकरणात अंजली रामांनी पत्रकार परिषद मोठ्या नेत्यांवर आरोप केले. मी पत्रकार परिषद बघितलेली नाहीये म्हणून त्याच्यावर बोलणं उचित नाहीये. पण आदरणीय मुख्यमंत्रीजींनी जसं सांगितलेलं आहे, ह्या पूर्ण प्रकरणाबद्दल ज्याला जी पण माहिती आहे, खरात प्रकरण ज्याला जी पण माहिती आहे, त्यांनी संबंधित SIT आणि सरकारच्या प्रतिनिधींना द्यावी, ते कारवाई करतील, असं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं बोलणं आहे. म्हणून ज्याला जी माहिती आहे, ज्यांनी पब्लिक फोरममध्ये आणलेली आहे, ती थेट SITला द्यावी, ते कारवाई करतील. तर नितीन गडकरीजीने कालच्या सभेमध्ये ठाणे साहेबांच्या अभिषेक चिंतनामध्ये मे अखेर महामार्ग सुरू होण्याचं एक घोषणा केली आणि तो एक आनंदाचा क्षण म्हणायला पाहिजे. कसं बघता या विधानाकडे ते? मी चांगल्या दृष्टिकोनाने बघतो, कारण आम्ही त्या रस्ता वापरतो. आणि ह्यावेळी आदरणीय आमचे नितीन गडकरी साहेबांनी जो दिलेला शब्द आहे, ज्या व्यासपीठावर दिला आणि ज्या विश्वासाने आणि आत्मविश्वासाने दिला ना, मला विश्वास आहे की मे अखेरीस तुम्ही हाच प्रश्न मला नॅशनल हायवेवर उभे राहून विचारा, मी तुम्हाला गुळगुळीत असा आमचा नॅशनल हायवे दाखवतो आणि ज्याच्यामुळे आमच्या कोकणातली सगळी विकासदारं उलकडतील.